परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा, कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत. त्याने आपल्या उजव्या हाताने, आपल्या पवित्र बाहूने स्वतःसाठी विजय साधला आहे. परमेश्वराने आपला विजय विदित केला आहे. राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रगट केले आहे. त्याने इस्रायलाच्या घराण्यावरील आपली दया व आपली सत्यता यांचे स्मरण केले आहे. पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचा विजय पाहिला आहे. अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. उच्च स्वराने आनंदाने गा, त्याची स्तोत्रे गा. परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा. वीणेवर सुस्वर स्तोत्रे गा. कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा. समुद्र व त्यातील सर्व काही, जग व त्यात राहणारे हर्षनाद करोत. नद्या टाळ्या वाजवत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गाओत. कारण तो पृथ्वीचा न्याय करण्यास आला आहे. तो जगाचा न्याय यथार्थतेने करेल व लोकांचा न्याय सरळपणे करेल. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करत तुझ्या सानिध्यामध्ये येतो. आम्ही आत्ताच स्तोत्रामध्ये तुझा जय जयकार केला आहे, ज्याचं आम्ही स्तवन करावं असा केवळ तूच आहेस. आणि बापा, तुझं प्रेम किती अगाध आहे की तू आम्हाला ही संधी देतोस. तू आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी मुभा देतोस. प्रभू, आम्ही तुझे ऋणी आहोत. तुझं प्रेम आमच्यावर अगाध आहे. प्रभू, आज आम्ही तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तुझं वचन वाचण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तुझ्या वचनामधून तुझी वाणी, तुझा संदेश ऐकण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. प्रभू, ही सर्व वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. आम्ही जे काही करू हे केवळ तुझ्या गौरवाचं असू दे. आणि आम्ही जे उपस्थित आहोत त्या आम्हा सर्वांना तुझ्या सानिध्याचा अनुभव दे. तू आशीर्वाद दे, आणि तो तू देण्यास सदैव तयार आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियजन हो, स्तुती गीतं गाऊया. आज पुण्याहून उत्कर्षा जाधव काही स्तुतिगीते घेऊन आपल्यामध्ये उपस्थित आहे. तिच्याबरोबर ही सुंदर गाणी आपण गाऊया आणि प्रभूची स्तुती करूया. आदर की हो गया, महिमा की हो गया, प्रभु तेरा नाम उठाते हैं, तेरी स्तुति करते हैं. आदर की हो गया, महिमा की हो गया, प्रभु तेरा नाम उठाते हैं, तेरी स्तुति करते हैं. तू है महान, तेरे चमत्कार है महान, तेरे जैसा कोई नहीं, तेरे जैसा कोई नहीं. तू है महान, तेरे चमत्कार
deserve the glory and the honor. Lord, we lift our hands in worship as we lift your holy name. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. For you are great, you do miracles so great. There is no one else like you. There is no one else like you. There is no one else like you. योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी, आदर महिमा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी, स्तुति प्रशंसा हो तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। तेरी स्तुति मैं करूँगा, हे प्रभु, स्तुति मैं करूँगा, हे प्रभु। तेरा नाम है श्रेष्ठ और स्तुति योग्य है। तेरी महिमा मैं गाऊंगा, हे प्रभु, महिमा मैं गाऊंगा, हे प्रभु। तेरा नाम है श्रेष्ठ और स्तुति योग्य है। मेरे प्रभु यीशु, मेरे प्रभु यीशु। उत्कर्षा, या सुंदर गाण्यांमध्ये तू आमचं पुढारीपण केलंस, तुझे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. पुण्याहून बंधू पराग खंडागळे प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. स्तोत्र 96. परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नामाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिनी करा.
राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. सर्व दैवताहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. कारण राष्ट्रांची सर्व दैवते निरुपयोगी आहेत. परमेश्वर आकाशाचा निर्माण करता आहे. तेज व प्रताप ही त्याच पुढे आहेत. सामर्थ्य व शोभा ही त्याच्या पवित्र स्थानी आहेत. अहो राष्ट्रकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा. परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नामाची थोरवी का. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. पावित्र्याने युक्त होऊन परमेश्वराची आराधना करा. हे सर्व पृथ्वी त्याच पुढे कंपायमान हो. राष्ट्रांमधल्या लोकांस विदित करा की परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापिलेले आहे, ते डळमळत नाही. तो सात्विकपणे लोकांचा न्याय करील. आकाश हर्षो, पृथ्वी उल्हासो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करोत. शेत व त्यातील सर्व काही उत्सव करोत. म्हणजे वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करीतील. कारण तो आला आहे. पृथ्वीचा न्यायनिवाडा करावयास तो आला आहे. तो जगाचा न्यायनिवाडा यथार्थतेने करील. लोकांचा न्याय सत्यतेने करील. बंधू पराग, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारी पण केलं. आपला बहुमूल्य वेळ दिलात, मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून हे सर्व परिचित गीत आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. गेल्या काही दिवसांमध्ये आपण उपासना संगीतामधून वेगळ्या प्रसंगावरून, वेगळ्या विषयावरून काही गीतं गायली. परंतु आपण पुन्हा एकदा उपासना संगीताच्या पहिल्या गीतापासून सुरुवात करूया. आणि उपासना संगीतामध्ये 801 गाणी आहेत. त्यापैकी आम्ही किती गाऊ शकतो हे पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. तर या दिवसांमध्ये आणि नवीन वर्षामध्ये आपण उपासना संगीतातली किती गाणी गाऊ शकलो हे आपण मागे वळून पाहण्याचा सुद्धा प्रयत्न करूया. तर पहिल्या नंबरचं 1 नंबरचं उपासना संगीतामधील गाणं जे आहे ते आपण गाऊया. आणि हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. हे गीत गात असताना त्याचा अर्थसुद्धा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. कारण या गीतामध्ये ख्रिस्ती सिद्धांत आहेत. पहिली जी ओळ आहे ती अशी म्हणते की परमपवित्रा सर्वसमर्था जगन्नायका. परमेश्वर कोण आहे त्याचं वर्णन रेव्हरंड नारायण वामन टिळक या आपल्या गीतामध्ये करतात. दुसऱ्या कडव्यामध्ये दुसरी ओळ, व्यक्तित्रय तव एक परितू तव महिमा आम्ही गावा. त्रैक्याचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलं आहे आणि त्याबद्दल परमेश्वराला आम्ही महिमा देतो. तिसऱ्या कडव्याचा दुसरा भाग, तू होताशी आजही असशी सदैव असशील तू देवा. तर अशा प्रकारे उपासना संगीतातली जी गाणी आहेत ती अतिशय अर्थपूर्ण आहेत. ती केवळ परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठीच आम्हाला मदत करत नाही, परंतु आमचा विश्वाससुद्धा आम्ही प्रगट करतो. आणि आमचा विश्वास हा त्रैक्य देवावर आहे. आमचा विश्वास त्या देवावर आहे की जो काल होता, आज आहे, उद्याही असेल. तर अशा प्रकारे ख्रिस्ती सिद्धांतसुद्धा आम्हाला या आमच्या गीतांमधून प्रगट करता येतात. आणि असं उपासना संगीतातील ह्या गीतांचं महत्त्व आहे. आपण पुष्कळदा सहज गाणी गातो, त्याच्या अर्थाकडे पुष्कळदा आपण पाहत नाही. एक आपल्याला सवय झालेली आहे म्हणून आपण अनेक गाणे गातो. परंतु खरोखर थोडा वेळ विचार करून जर अर्थ समजून घेतला तर त्या गाण्याचा जो आनंद आहे माझी खात्री आहे की आम्हाला निश्चित अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल. तर अशा प्रकारच्या भावनेतून आपण आज हे गीत गाऊया. रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचं अतिशय सुंदर असं हे गाणं आहे आणि इंग्रजीमध्ये त्याचे जे लिहिलेलं आहे, होली 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 लॉर्ड गॉड ऑल मायटी. इंग्रजीमध्ये जे सुप्रसिद्ध गाणं आहे होली 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 लॉर्ड गॉड ऑल मायटी, त्याच प्रकारच्या अर्थाचं मराठीमध्ये रेव्हरंड नारायण वामन टिळक यांनी लिहिलेलं हे गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया. परमेश्वर जर आम्हाला आशीर्वाद देत आहे तर आपलं प्रेम प्रगट करण्यासाठी आम्हाला ही सुंदर संधी आहे
आणि अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या सेवेसाठी सुद्धा आपण आपलं दान पाठवू शकता. परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा, प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परम पवित्रा सर्वसमर्था, परम पवित्रा दया सागरा, पराक्रमाचा तू ठेवा. व्यक्तित्रय तव एक परी तू, तव महिमा आम्ही गावा. परम पवित्रा सर्वसमर्था, मुकुट काढुनी तुला अर्पुनी, धरुनी सुखदायक भावा. परम पवित्रा पवित्र अवघे, गाती तव करीती सेवा. परम पवित्रा सर्वसमर्था, दूत तुझे साष्टांग घालुनी, स्तविती तुझिया मधुनावा. तू होताशी आजही असशी, सदैव असशील तू देवा. परम पवित्रा सर्वसमर्था जगन्नायका प्रभुदेवा, प्रभात समयी मंगल गीते करितो आम्ही तव धावा. परम पवित्रा सर्वसमर्था. या गीतामध्ये 7 कडवे आहेत, म्हणून हे गाणं आपण पूर्ण आज गायलं नाही, 3च कडवे गायले. पुढच्या वेळेस पुढच्या रविवारी आपण उर्वरित जे 4 कडवे आहेत ती गाऊया. मला सुद्धा गाण्यासाठी खरं म्हणजे शक्ती नाही आहे, पुष्कळ अशक्तपणा अजूनसुद्धा मला जाणवतो आहे, आणि म्हणून ते एक कारण आहे. परंतु आपण निश्चितच उपासना संगीतामधील अधिक आणि अधिक गाणी गायचा प्रयत्न करूया. तुम्हाला जर कोणाला गाणं गायचं असेल तर तुम्ही गाऊ शकता. तसं मागच्या वेळेस रेव्हरंड शशी तिवारी यांच्या पत्नीनं अतिशय सुंदर गाणं गायली, 2 गाणी त्यांनी आपल्यासाठी गायली. त्याचप्रकारे आपण सुद्धा गाणी गाऊ शकता आणि आम्हाला पाठवू शकता. आपण आपलं दान परमेश्वराला अर्पण करूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आम्हा सर्वांना एकत्र आणलंस. प्रभू, तुझी भक्ती करण्याचा जो आनंद आहे तो तू आम्हाला देतोस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. गेल्या आठवडाभर तू आम्हाला सांभाळलंस, आम्हाला आरोग्य दिलंस, आमचं संरक्षण केलंस, आमच्या सर्व गरजा पुरवल्यास. प्रभू, तुझ्या चांगुलपणाबद्दल, विश्वासूपणाबद्दल, तुझ्या दयेबद्दल आणि तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही जे काही दान तुझ्या सेवेसाठी आणलेलं आहे त्या दानात तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर, आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या प्रत्येक सभासदावर आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकावर तुझा मोठा आशीर्वाद आणण्यासाठी प्रभू देवा, या दानाचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्या सर्व ज्या सेवा आहेत प्रभू त्या तू आशीर्वादित कर, विशेषतः वचनाची सेवा तू आशीर्वादित कर. आम्ही तुझ्या वचनाकडे वळत असताना, आणि प्रभू अत्यंत महत्त्वाचा असा जो विषय प्रेषितांचा मतांगीकार, त्याचा अभ्यास आम्ही करत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. हा विषय आम्हाला समजण्यासाठी पवित्र आत्म्या तू आमच्याशी बोल, तू आम्हाला बोध कर, तुझं सत्य आम्हाला प्रगट कर, आणि हा विषय समजल्यानंतर त्याचा उपयोग आमच्या रोजच्या जीवनामध्ये आम्ही कसा करावा यासंबंधी प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो, तो आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन.
प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. आणि आज प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? कदाचित तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल, तुम्ही कसे आहात? कसा दिसतोय मी? गेले 2-3 आठवड्यापासून मी खरं म्हणजे या आजारपणातून जात आहे. आधी व्हायरल फिवर असं डिटेक्ट झालं, त्यानंतर दुसरे फॅमिली डॉक्टर ज्यांना मी भेटलो त्यांनी चिकनगुनियाचा माइल्ड अटॅक आहे असं सांगितलं, कारण माझ्या हातापायांमध्ये वेदना होत्या आणि त्यानुसार त्यांनी औषधं दिली आणि मला पुष्कळ बरं वाटत आहे. अद्याप अशक्तपणा आहे. अशक्तपणा कदाचित दूर जायला वेळ लागेल, परंतु प्रभू कृपा पुरवत आहे. अद्भुत रीतीनं प्रभू कृपा पुरवत आहेत. तुम्ही सर्वजण प्रार्थना करत आहात, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या प्रार्थनांमुळं प्रभूनं मला स्पर्श केला, आरोग्य दिलं. जे डॉक्टर ज्यांनी माझ्यावर इलाज केले त्या सर्वांबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आणि या दिवसामध्ये ज्यांनी ज्यांनी मला मदत केली, प्रत्यक्ष येऊन फोनच्याद्वारे मेसेज पाठवले, त्या सर्वांचा मी आभारी आहे. गेल्या रविवारची उपासना आपल्यासाठी आशीर्वादाची झाली आहे असा माझा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता, फोन करता, मेसेजेस पाठवता आणि आम्हाला खूप आनंद वाटतो तुमच्याकडून ऐकायला की कशा प्रकारे अनुग्रह प्रेयर फेलोशिपची सेवा, वचनाची सेवा आपल्या जीवनामध्ये आशीर्वादाची ठरत आहे. कारण तोच आमचा एकमेव उद्देश आहे. प्रभूनं त्याच्या लोकांना आशीर्वादित करावं. यामध्ये कोणाचंही प्रमोशन आम्हाला करायची गरज नाही. संजय गायकवाड किंवा पीटर गायकवाड यांचं प्रमोशन नाही करायचं, परंतु देवाच्या वचनाचा प्रसार करायचा आहे. देवाच्या वचनाद्वारे मिळणारा जो आनंद आहे, आशीर्वाद आहे, त्याचा अनुभव अनेकांना यावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. गेल्या आठवड्यामध्ये काही जणांनी मला फोन केले आणि त्यांनी सांगितले की जो नवीन विषय तुम्ही सुरू केला आहे, प्रेषितांचा मतांगीकार, तो अतिशय उत्तम आहे आणि मंडळीला आज याची गरज आहे. अनेक मंडळांमध्ये प्रेषितांचा मतांगीकार म्हटला जातो, परंतु त्याविषयीचा अभ्यास कोणी करत नाही आणि अगदी प्रत्येक शब्दावर आपण अभ्यास करत आहोत आणि त्याचा निश्चितच फायदा आम्हा सर्वांना होईल याची मला खात्री आहे. पुण्यातील एका मोठ्या चर्चमध्ये मी यावर 17 सेशन्स घेतले आणि अनेकांनी मला सांगितलं की तो अभ्यास अतिशय आशीर्वादाचा झाला आणि मला असं वाटलं की हा अधिकाधिक लोकांपर्यंत उपलब्ध व्हावा आणि कायमचा हा आम्हाला उपलब्ध राहावा. यासाठी जर आपण डिजिटल फॉर्ममध्ये, ऑनलाईनमध्ये जर केला तर तो नेहमीच लोकांच्या बरोबर राहील. कधी आपण हे यूट्यूब पाहू शकता आणि या विषयाचा अभ्यास करू शकता. तर तो त्यामध्ये हेतू आहे. गेल्या दिवसांमध्ये मला डॉक्टर जेम्स तिवडे, जे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत मुंबईमध्ये, त्यांचा फोन आला आणि सर्वप्रथम त्यांनी प्रभूची स्तुती केली, कारण की प्रभूनं त्यांना आरोग्य दिलं, प्रभूने त्यांना स्पर्श केला आणि प्रभूनं आमच्या प्रार्थनांना उत्तर दिलं आणि ती साक्ष त्यांनी दिली, त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो. आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की हा जो अभ्यास तुम्ही सुरू केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि कोणत्याही चर्चमध्ये अशा प्रकारे शिक्षण दिलं जात नाही, परंतु हा महत्त्वाचा विषय तुम्ही घेत आहात आणि त्याद्वारे सर्व विश्वासणाऱ्यांना आशीर्वाद मिळेल, शिकायला मिळेल आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये निश्चितच त्याची मोठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आणि म्हणून त्यांच्या या उत्तेजनाबद्दल डॉक्टर जेम्स तिवडे यांचा मी आभारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आम्ही आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, अनुग्रह प्रेयर फेलोशिप या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, स्थानिक मंडळीची आपल्या पालकांसंबंधी काय जबाबदारी आहे, त्यांचा आर्थिक भार त्यांनी उचलावा का, त्यांना कोणत्या कोणत्या बाबतीमध्ये मदत करावी यासंबंधी काही विचार आम्ही लोकांकडून मागितले. आणि अर्थात याची सुरुवात सिस्टर रंजना सिंह कोतवाल यांनी पाठवलेल्या एका पोस्टपासून झाली की तो त्यांना आपल्या चर्चवर आढळला, त्यांनी तो आम्हाला फॉरवर्ड केला
आणि आपल्या स्थानिक पालकांना योग्य मानधन आम्ही देतो किंवा नाही, त्यांना पुरेसा पगार देतो की नाही, ही जबाबदारी स्थानिक मंडळीची आहे की नाही, याविषयी तो लेख होता. परंतु त्यानंतर ब्रदर अशोक हिवाळे यांनी दशांश देण्यासंबंधी एक लेख, त्याचं भाषांतर आम्हाला पाठवलं. ते सुद्धा आम्हाला पुष्कळ मार्गदर्शक ठरलं. परंतु माझा प्रश्न सर्वांना हा आहे की स्थानिक मंडळीच्या पालक साहेबांना आम्ही कशा प्रकारे मदत करावी, आमची काय जबाबदारी आहे. ब्रदर मयंक नोएल यांनी एक विचार मांडला की मंडळांनी आपल्या पालकांचा हेल्थ इन्शुरन्स काढावा, आणि ही फार चांगली कल्पना आहे. अनेक मंडळं ते करत आहेत, परंतु ती एक चांगली गोष्ट आहे की आपण आपल्या पालकांसाठी हे करू शकता. ज्यावेळेस मी सांगतो की स्थानिक मंडळी आणि पालक, त्याचा अर्थ एका स्थानिक मंडळीवर जे पूर्ण वेळ पालक आहेत, जे दुसरा कोणताही व्यवसाय करत नाहीत, दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नाही, ज्यांची पत्नी कुठे काम करत नाही, जे स्वतः वैयक्तिकरित्या आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आपल्या स्थानिक मंडळीवर अवलंबून आहेत. आणि ती विश्वासाची कसोटी आहे. मी स्वतः त्या कॅटेगरीमध्ये येत नाही, कारण माझी पत्नी बँकेत काम करत होती. त्यामुळं स्थानिक मंडळीनं माझा भार उचलावा किंवा मला आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा मी कधीच केली नाही. मी स्वतः UBS मध्ये काम करत होतो, त्यामुळे UBS मला पगार देत होतं. त्यामुळे मंडळीकडून मी अपेक्षा केली नाही की त्यांनी मला पगार द्यावा. हा एक फार मोठा विषय आहे, त्याविषयी चर्चा कदाचित आपल्याला पुढे करता येईल. परंतु विचार करा की आम्ही आपल्या पालक साहेबांसाठी काय करत आहोत, कशा प्रकारे त्यांना पूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात, यासाठी स्थानिक मंडळी या नात्यानं आम्ही काय करत आहोत का. आपल्या मंडळीमध्ये देवाला देण्याविषयी शिक्षण दिलं जातं का. पवित्र शास्त्रावर आधारित देवाला देणं, सुवार्थ प्रसार कार्यासाठी देणं, सेवकांसाठी देणं, यासाठी आपल्या मंडळीमध्ये शिक्षण दिलं जातं का. हा सुद्धा एक विचार आपण करायला हवा. आमच्या स्थानिक मंडळीमध्ये अशा प्रकारे कोणी शिक्षण देतं का, आमचे पालक देतात का. आम्ही विशेष वक्ते बोलून त्यांच्याद्वारे सुद्धा ही सेवा करू शकतो. आज प्रत्येक मंडळीला या शिक्षणाची गरज आहे. पुष्कळदा पालक साहेब जेव्हा स्वतः देवाला देण्याविषयी सांगू लागतात, त्यावेळेस लोकांना असं वाटतं यांना स्वतःला पैसे हवे आहेत म्हणून ते अशा प्रकारे देण्याविषयी बोलत आहेत. परंतु प्रत्येक ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला मंडळीमध्ये देवाला देण्याविषयी पवित्र शास्त्र वचन काय शिकवतं हे समजून घेण्याची गरज आहे. आणि देवाच्या वचनावर आधारित या शिक्षणाची आम्हा सर्वांना गरज आहे. बरोबर. येणाऱ्या दिवसामध्ये जर प्रभूनं संधी दिली तर त्याविषयी आपण या विषयावर चर्चा करूया, आणि प्रभू आपलं निश्चित मार्गदर्शन करेल, माझा विश्वास आहे. परंतु तुमचे जर यासंबंधी काही विचार असतील तर जरूर आम्हाला लिहा. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आम्ही ते पोस्ट करू. जर तुम्ही अद्याप अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या मेंबर झाला नसाल तर कृपा करून सबस्क्राईब करा. आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये या, आणि त्या ठिकाणी आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, आणि माझा विश्वास आहे की त्याद्वारे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळेल. आजच्या भक्तीमध्ये ज्या सर्वांनी भाग घेतला त्या सर्वांचा मी आभारी आहे. विशेषतः पवित्रशास्त्र वाचनामध्ये ज्यांनी मदत केली, ब्रदर पराग खंडागळे, जे पुण्यामध्ये सेंट झेवियर्स टेक्निकल इन्स्टिट्यूटचे प्रिन्सिपल आहेत, क्राइस्ट चर्चचे मेंबर आहेत, आणि ते प्रभूच्या सेवेमध्ये पुष्कळ पुढे आहेत. त्यांचे मी आभार मानतो. इंग्रजीमध्ये सिस्टर रिबेका रफायल, ज्या सर्बियामध्ये असतात, परंतु त्यांनी मला काल लिहिलं की त्या इस्रायलमध्ये आहेत. मी त्यांना विचारलं इस्रायलमध्ये परिस्थिती कशी आहे. त्या म्हटलं अगदीच व्यवस्थित आहे, फक्त काही बॉर्डरवर तणाव आहे, परंतु प्रत्यक्ष इस्रायलमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव नाही. सर्वसामान्यपणे लोक जीवन जगत आहेत. आणि मी प्रभूची स्तुती केली त्याबद्दल की प्रभूनं त्याच्या लोकांना सुरक्षित ठेवलं आहे. आणि सिस्टर रिबेका यांनी आपल्यासाठी इंग्रजीमध्ये शास्त्रवाचन केलं आहे, त्यांचाही मी आभारी आहे. माझे नेहमीच आमंत्रण असतं, आपण जरूर आमच्या उपासनेमध्ये भाग घ्या, आपण शास्त्रवाचन करा, गीत गा, इतर कोणत्याही माध्यमातून जर आपल्याला इच्छा असेल की आपण यामध्ये भाग घ्यावा, तर माझं एक खुलं आमंत्रण आहे, ओपन इन्व्हिटेशन आहे सर्वांना. कृपा करून आम्हाला कळवा की कोणत्या प्रकारे आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकता, आपण मदत करू शकता, आपण भाग घेऊ शकता, आणि तुमच्या सहभागाची आम्ही अपेक्षा करतो. जो शास्त्रभाग आपल्यासाठी वाचण्यात आला
तो स्तोत्रसंहिता 96 यामधून वाचण्यात आला. आणि यावर आपण खरं म्हणजे आजचं मनन करणार नाही, कारण आपला जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून जे वेगवेगळे शास्त्रभाग आहेत ते आपण कदाचित पाहणार आहोत. परंतु एक सुरुवात करताना परमेश्वराची आराधना, त्यामध्ये येथून पुढे आपण प्रत्येक वेळेस एखादं स्तोत्र वाचन करणार आहोत आणि त्यामधून परमेश्वराची स्तुती आराधना, त्याचं गौरव आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर स्तोत्रकर्ता 96 स्तोत्रामध्ये असं म्हणतो, परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान करा. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. फक्त रिवायवल मीटिंगमध्ये, इव्हँजलिस्टिक मीटिंगमध्ये नाही, त्याच्या तारणाची घोषणा प्रतिदिने करा. आणि ही जबाबदारी आम्हाला स्वीकारायला हवी. 3रं वचन, राष्ट्रांमध्ये त्याचे गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. आम्हाला सर्व लोकांसमोर देवाची अद्भुत कृत्ये जाहीर करायची. आम्हाला जर त्याचा अनुभव आला आहे तर ती आम्ही जाहीर करायला हवेत. केवळ चर्चमध्ये नाहीत, केवळ प्रेयर मीटिंगमध्ये नाही, इतर ठिकाणी जे अविश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आम्हाला परमेश्वराची महत्कृत्य जाहीर करायचे. मात्र आम्हाला काळजी घ्यायची. आम्ही कशा प्रकारे ते करतो याची काळजी आम्हाला घ्यायला पाहिजे. कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. 6 वचन, मान व महिमा त्याच्या समोर आहेत. सामर्थ्य व सौंदर्य त्याच्या पवित्र स्थानी आहेत. परमेश्वर कोण आहे ते समजून आपण त्याची आराधना करतो. अहो मानवकुलांनो, परमेश्वराचे गौरव करा. परमेश्वराचे गौरव करा व त्याचे सामर्थ्य वाखाणा. परमेश्वराच्या नावाची थोरवी गा. अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही परमेश्वराच्या समोर येत असताना आपली अर्पण घेऊन यायला पाहिजे. पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा. अपवित्रतेमध्ये, पापमय विचारांमध्ये नाही, पवित्र होऊन आपण त्याची उपासना करायला शिकायला पाहिजे. हे सर्व पृथ्वी त्याच्यापुढे कंपायमान हो. राष्ट्रांमधील लोकांना विदित करा की परमेश्वर राज्य करतो. जग स्थिर स्थापलेले आहेत, ते डळमळणार नाही. तो सरळपणे लोकांचा न्याय करेल. पुन्हा एकदा आकाश आणि पृथ्वी. आकाश हर्ष करो, पृथ्वी उल्हास करो, समुद्र व त्यातील सर्व काही गर्जना करो. सर्व सृष्टीनं परमेश्वराचं गौरव करावं, त्याची स्तुती आराधना करावी. अशा प्रकारे स्तोत्रकर्ता या ठिकाणी आवाहन करत आहे. शेत व त्यातील सर्व काही उत्सव करो. सर्व वनातील सर्व झाडे परमेश्वरासमोर आनंदाचा गजर करतील. पहा, परमेश्वर केवळ मानवाचं तारण करत नाही, परमेश्वर या संपूर्ण पृथ्वीचं, सृष्टीचं सुद्धा तारण करतो. त्यांचं जे वैभव त्यांनी गमावलेलं ते सुद्धा त्यांना परत मिळावं. ही सृष्टी पापानं भ्रष्ट झाले, त्या पापापासून त्याला मुक्त करावं आणि ह्या सृष्टीने सुद्धा देवाचं गौरव करावं अशी देवाची इच्छा आहे. आमची मुलगी अनुग्रहा एन्व्हायरमेंटलमध्ये काम करते. क्रिएशन केअर, या पृथ्वीची आम्ही कशी काळजी करावी यासंबंधी तिच्या अंतकरणावर ओझ आहे आणि त्या बाबतीमध्ये ते अधिकाधिक लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि शेवटी 13 वचन, कारण तो आला आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो आला आहे. तो न्यायीपणाने जगाचा व सत्यतेने लोकांचा न्याय करेल. या स्तोत्रामध्ये कितीतरी गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपल्याला वेळ नाही ह्या स्तोत्राचा अभ्यास करायला, परंतु या सर्व स्तोत्रामधून आपण परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी आम्हाला मदत होते. आपला जो विषय आहे प्रेषितांचा मतांगीकार, त्याच्या अभ्यासाकडे आपण वळूया. आणि मी जसं तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की या पुस्तकाची मदत मी घेत आहे. अफर्मिंग युअर फेथ, एक्सप्लोरिंग द अपॉस्टल्स क्रीड, ॲलिस्टर मॅग्रा. आणि मी माझे बंधू पीटर यांना विनंती केली की प्रत्येक वेळेस आपण जेव्हा याचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस प्रेषितांचा मतांगीकार हा सुद्धा आपण समोर ठेवूया आणि त्याचं वाचन कदाचित करूया, तो आपण पाहूया आणि त्यानंतर याच्या अभ्यासाकडे आपण वळणार आहोत. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला,
तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. मी मागच्या वेळेस इंट्रोडक्शनमध्ये हे सांगितलं की कशा प्रकारे प्रेषिताचा मतांगीकार याची सुरुवात झाली. आणि मतांगीकार यासाठी जो शब्द वापरण्यात आला आहे तो लॅटिन शब्दापासून तयार झाला. क्रीड किंवा क्रेडो या शब्दापासून इंग्रजीमध्ये हा शब्द आलेला आहे. कारण जवळजवळ 1000 वर्ष चर्चमध्ये लॅटिन भाषेचा अधिकृतरित्या उपयोग होत होता. म्हणून लॅटिन शब्द चर्चमधील अनेक साहित्यामध्ये, लिखाणामध्ये आम्हाला लॅटिन शब्दांचा, विशेषतः इंग्रजीतील उपासना पद्धतीमध्ये आम्हाला लॅटिन शब्दांचा उपयोग केलेला आढळून येतो. आणि त्याचा अर्थात मराठी भाषांतर झालेला आहे. आणि आपण जो अभ्यास करणार आहोत तो इंग्लिशमध्ये अपॉस्टल्स क्रीड जे आहे त्याप्रमाणे करणार आहोत. कारण मराठीमध्ये त्याचा क्रम थोडासा मागे पुढे होऊ शकतो, पण तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा हा संदेश देत आहे आणि त्याच प्रकारे मराठीमध्ये सुद्धा तो संदेश आपण पाहणार आहोत. इंग्रजीमध्ये प्रेषितांच्या मतांगीकाराची सुरुवात एका अतिशय सामर्थ्यशाली अशा शब्दानं होते. एक अतिशय प्रभावी अशा प्रकारचं विधान आहे की मी विश्वास ठेवतो, आय बिलीव्ह. आणि मराठीमध्ये अर्थात तो शब्द नंतर आलेला आहे, परंतु 3 वेळेला या प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये मी विश्वास धरतो, मी विश्वास धरते, अशा प्रकारे 3 वेळेला मी विश्वास धरतो. आणि म्हणून हे आमच्या विश्वासाचं प्रतिपादन आहे. दिस इज द कन्फेशन ऑफ आवर फेथ. आम्ही हा विश्वास प्रगट करतो. चर्चमध्ये जेव्हा आपण हा बोलतो, वाचतो, त्यावेळेस आपण आपला विश्वास जाहीर करत असतो. तर त्याची सुरुवात यापासून होते की मी असा विश्वास धरतो. आणि मग त्याच्या खाली अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतु आपण या एका शब्दावरच आज विचार करूया की मी विश्वास धरतो याचा अर्थ काय. आणि ॲलिस्टर मॅग्रा 4 प्रकारे याचं उत्तर देतात. पहिली गोष्ट, विश्वास हा एक वरच्या दिशेनं जाणारा प्रवास आहे. पहा, ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्याने आमची ओळख होते त्यावेळेस ती एक सुरुवात असते, परंतु आम्ही तिथंच अडकून राहत नाही का. आमच्या विश्वासामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. आणि त्याचा अर्थ हा एक प्रवास आहे जो वरच्या दिशेने सुरू झालेला आहे. देवाच्याने आमची ओळख ही वेगवेगळ्या माध्यमातून होते. निसर्गातून आम्हाला देवाची ओळख होते, देवाच्या वचनातून आम्हाला देवाची ओळख होते, आमच्या अनुभवातून आम्हाला देवाची ओळख होते. परंतु या अनुभवामध्ये आम्ही एकाच जागी राहत नाही. इट इज नॉट अ स्टॅटिक फेथ, इट इज समथिंग दॅट इज डायनॅमिक, जो वाढत जाणारा विश्वास आहे. आणि विश्वासाचा पहिली गोष्ट जर आपल्याला आढळत असेल तर ती म्हणजे हा आमचा विश्वासाचा प्रवास सुरू होतो. आपण जर जगामध्ये पाहिलं तर अनेक लोक म्हणतात की माझा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करलेलं नाही, परंतु एक सर्वसाधारण विश्वास ते ठेवतात. कदाचित आमचे अनेक हिंदू बांधव आहेत की जे म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, पण त्याचा अर्थ त्यांचा दुसऱ्यांवर विश्वास नाही असं नाही. ते इतर अनेक देवांवर विश्वास ठेवतात आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताची एक भर ते टाकतात. परंतु हा खरा विश्वास आहे का? तर विश्वास मी धरतो याचा अर्थ काय? यामध्ये आम्हाला वाढण्याची गरज आहे. कदाचित ख्रिस्ती घरामध्ये, कुटुंबामध्ये जी मुलं जन्मतात, वाढतात, कदाचित आपल्या आईवडिलांकडून, चर्चमध्ये, इतर ठिकाणी ते देवाविषयी ऐकतात आणि देवावर ते विश्वास ठेवतात. परंतु हा विश्वास तारणाप्रत नेणारा विश्वास आहे का? पुष्कळ नाही. आणि आज अनेक ख्रिस्ती लोक मंडळांमध्ये याच ठिकाणी विसावलेले आहेत. होय, त्यांचा देवावर विश्वास आहे, देव आमची प्रार्थना ऐकतो असे साक्षीही ते देत असतील, परंतु खरोखर जिवंत देवाचा अनुभव त्यांनी घेतला आहे का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही म्हणतो की मी विश्वास धरतो, तर तो फक्त हा प्रवास नाही, परंतु त्या प्रवासामध्ये आम्ही कोणत्या टप्प्यावर आलेलो आहोत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून विश्वासासंबंधित दुसरा शब्द ज्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल तो म्हणजे भरोसा. फेथ मीन्स ट्रस्ट. सुरुवातीला पहिला जो उलगडा फेथ या शब्दाविषयी आहे. फेथ मीन्स असेंट, फेथ इज अ जर्नी. आणि अनेक जण या प्रवासामध्ये आहेत, परंतु त्यांनी तारणाप्रत तो प्रवास केलेला नाही, तो अर्धवटच प्रवास आहे.
आणि अशा विश्वासामुळं आम्हाला कोणतीही मदत होत नाही. हो, अनेक असे लोक आहेत जगामध्ये जे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. त्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे काही विशिष्ट प्रमाणात, आणि येशू ख्रिस्ताचा अनुभव त्यांनी घेतला, कारण येशू ख्रिस्त नेहमीच चांगला आहे. तो नेहमीच दया करतो, तो नेहमीच कृपा करतो, तो नेहमीच आम्हाला आशीर्वाद देतो. परंतु तो विश्वास पुरेसा नाही. आमचा विश्वास तारणाप्रत पोहोचला आहे का हे महत्त्वाचं. आणि म्हणून विश्वासासाठी दुसरा जो शब्द वापरलेला आहे तो म्हणजे भरोसा, ट्रस्ट. ज्यावेळेस आम्ही म्हणतो आमचा देवावर विश्वास आहे, आमचा भरोसा आहे, त्याचा अर्थ आमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वानं आम्ही सांगतो की देव माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. देवावरचा माझा विश्वास हे माझ्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं अशी गोष्ट आहे. याचा अर्थ जगातील सर्व गोष्टी सोडून, सर्व देव सोडून, सर्व तत्वज्ञान सोडून येशू ख्रिस्तावर मी विश्वास ठेवतो, त्याच्यावर मी माझा भरोसा जाहीर करतो. शिष्यांना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानं बोलावलं त्यावेळेस त्यांनी सर्व सोडलं आणि ते प्रभूचे शिष्य झाले. आणि ते आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणं आवश्यक आहे की ज्यावेळेस मी म्हणतो माझा विश्वास आहे, त्याचा अर्थ मी माझ्या जगातील इतर सर्व बंधनं, इतर सर्व जे नातेसंबंध आहेत ते मागं सोडले आहेत आणि माझा संपूर्णपणे विश्वास मी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रगट केला आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, त्याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, त्याचं मरण, त्याचं दुःख सहन, त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुन्हा उठणं, तो पुन्हा येणार आहे, या सर्व गोष्टींवर आम्ही विश्वास जाहीर करतो. आमचा विश्वास हा पूर्णपणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पूर्ण व्यक्तित्वावर आहे. केवळ तो चमत्कार करणारा आहे, केवळ तो आरोग्य देणारा आहे, केवळ तो आशीर्वाद देणारा आहे, असा लिमिटेड विश्वास नाही, मर्यादित विश्वास नाही. आमचा प्रभू येशू ख्रिस्तावर संपूर्णपणे विश्वास आहे, कारण आमचं संपूर्ण जीवन तो बदलून टाकणार आहे. हा विश्वास आमच्यामध्ये आहे का ज्यावेळेस आम्ही म्हणतो की मी विश्वास धरतो. आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो की विश्वास आहे, आमचा भरोसा आहे, त्याचा अर्थ आम्ही निर्णय घेतलेला आहे की मला पूर्ण भरोसा आहे, माझ्या जीवनासाठी मी देवावर अवलंबून राहू शकतो, प्रभू येशू ख्रिस्तावर अवलंबून राहू शकतो. प्रभू येशू ख्रिस्तानं माझं तारण केलेलं आहे, मला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, मला पापांची क्षमा केलेली आहे, याची पूर्ण खात्री मला पटलेली आहे. त्याच वेळेस आम्ही म्हणू शकतो की माझा विश्वास आहे. एखादं जहाज समुद्रामध्ये उभं करण्यासाठी एक नांगर असतो, जड धातूचा असतो. आपण पाहिलं असेल पिक्चरमध्ये, चित्रांमध्ये पाहिलं असेल की तो जड धातूचा जो नांगर असतो तो समुद्रामध्ये टाकला जातो आणि तो वाळूमध्ये खोल जातो, ज्यामुळं ते जहाज इकडे तिकडे भरकटत नाही. जहाज स्थिर राहण्यासाठी त्या नांगराची, त्या अँकरची जहाजाला गरज असते. आणि आमच्या जीवनासाठी, आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी, आमच्या संपूर्ण जीवनासाठी आम्हाला विश्वासरूपी हा जो नांगर आहे तो देवाच्या वचनामध्ये खोलवर गेलेला आहे का हे आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आपण म्हणतो आमचा विश्वास आहे, त्यावेळेस आम्ही केवळ शब्दामध्ये ते नाही बोलत, परंतु आमचं संपूर्ण जीवन त्याच्यावर आधारित आहे. आमच्या विश्वासावर आमचं संपूर्ण जीवन आधारित आहे. येशू ख्रिस्तावरचा आमचा विश्वास आम्हाला या जगामध्ये नांगराप्रमाणे आहे. अनेक प्रकारची वादळं येतात आमच्या जीवनामध्ये, अनेक प्रकारचे संकट येतात. त्या संकटामध्ये स्थिर राहण्यासाठी आम्हाला विश्वासाची गरज आहे. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी साक्ष असणं महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनामध्ये ही साक्ष आहे का? आपल्या जीवनामध्ये ही साक्ष आहे का की प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासामुळे तुम्ही संकटाच्या काळामध्ये टिकून राहिला? तुमच्यावर वेगवेगळे हल्ले झाले, विश्वासावर हल्ले झाले, परंतु तुमच्या विश्वासामुळं तुम्ही प्रभूमध्ये टिकून राहिला. अशा प्रकारची साक्ष तुमच्या जीवनामध्ये आहे का? मला जरूर सांगा, मला ऐकायला आवडेल. मागच्या वेळेस आपण पाहिलं इब्री लोकासपत्रामध्ये 11व्या अध्यायाचं पहिलं वचन, ज्याच्यामध्ये विश्वास हा भरोसा आहे आणि खात्री आहे. केवळ शब्दांमधला विश्वास नाही, केवळ वरवरचा विश्वास नाही, पण तो खोलवर गेलेला आम्हाला भरोसा आहे, आम्हाला खात्री आहे. त्या प्रकारचा विश्वास आम्ही जेव्हा म्हणतो की मी येशू ख्रिस्तावर, देवावर विश्वास ठेवतो, तो विश्वास आम्ही प्रगट करत असतो. आम्ही केवळ शब्दानच विश्वास प्रगट करतो की आम्हाला पूर्ण खात्री आहे की येशू ख्रिस्तावर माझा विश्वास आहे. आणि इब्री लोकासपत्राच्या 11व्या अध्यायामध्ये अनेक लोकांची यादी दिली आहे. आबेलापासून सुरुवात करून अब्राहम आणि अनेक संदेष्टे
यांचा उल्लेख त्या ठिकाणी आहे की ज्यांनी या विश्वासाचा अनुभव घेतला होता. त्यांच्या जीवनामध्ये ही साक्ष होती, जिवंत साक्ष होती की त्यांनी देवावर विश्वास ठेवला आणि त्या प्रकारे ते आपलं जीवन जगले, त्यांनी आचरण केलं. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे. मी कदाचित नेहमी म्हणतो देवावर माझा विश्वास आहे, पण माझी साक्ष काय? ज्या ठिकाणी मी काम करतो, ज्या ठिकाणी मी राहतो, लोकांना याचा विश्वास वाटेल की तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवता? त्यांना याचा अनुभव येईल तुमच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर की हे वेगळे लोक आहेत, ज्यांचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे, ज्यांचा देवावर विश्वास आहे. हा विश्वास माझ्या रोजच्या जीवनामध्ये मी प्रगट करत आहे का? इब्री लोकास पत्राचा जो हा शास्त्र भाग आहे, 12व्या अध्यायाच्या पहिल्या 3 वचनांमध्ये त्याची समाप्ती आहे. आणि त्यामध्ये असं आव्हान करण्यात आलं आहे की हा विश्वास या सर्व लोकांमध्ये होता, तो आज तुमच्यामध्ये आहे का? आमच्यासमोर हे सुंदर उदाहरण आहे. अनेक उदाहरणं आहेत. कदाचित आमच्या मंडळीमध्ये अशी उदाहरणं आहेत, आज आमच्या पिढीमध्ये अशी उदाहरणं आहेत. पंडित रामाबाईंसारखे लोक, रेव्हरंड नारायण वामन टिळक, साधू सुंदर सिंग, ग्रॅम स्टेन्स, अशी अनेक उदाहरणं आमच्यासमोर असतील. आम्ही त्या प्रकारे आमचा विश्वास जगत आहोत का? प्रगट करत आहोत का? विश्वासासंबंधी आणखी 2 शब्द आहेत ते आपण पाहणार आहोत. फेथ मीन्स कमिटमेंट. पहिल्या मंडळीचा इतिहास जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी प्रेषितांचा मतांगीकार आणि बाप्तिस्मा याच्यामध्ये आपल्याला एक साखळी, एक दुवा आढळून येतो. प्रेषितांचा मतांगीकार कधी म्हटला जात असे किंवा कधी शिकवला जात असे माहिती आहे? ज्यावेळेस एखादा नवा विश्वासणारा जो इतर विश्वासामधून ख्रिस्ती धर्मामध्ये आलेला आहे, ख्रिस्तावर ज्याने विश्वास प्रगट केलेला आहे, त्याला ख्रिस्ती विश्वासाचं शिक्षण दिलं जात होतं की जे प्रामुख्यानं प्रेषितांचं शिक्षण होतं, प्रेषितांचा मतांगीकार होता. आणि त्यानंतर पुनरुत्थान दिनाच्या दिवशी ती व्यक्ती बाप्तिस्मा घेत असे. याचा अर्थ आमचा विश्वास आणि आमचं कमिटमेंट, आमचं समर्पण हे महत्त्वाचं आहे. प्रेषितांचा मतांगीकार हा बाप्तिस्म्याच्या विधीशी निगडीत होता. बाप्तिस्म्यामध्ये जी व्यक्ती पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेते ती जाहीर करते की मी आता प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझं जीवन समर्पित केलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त माझा तारणारा आणि प्रभू आहे, त्याच्या वचनाप्रमाणे मी चालणार आहे, त्याच्या आज्ञा मी पाळणार आहे. अशा प्रकारे आपला विश्वास तो प्रगट करतो. म्हणजे विश्वास हा एक कमिटमेंट आहे, हे एक समर्पण आहे. निश्चित अशा प्रकारचं हे कमिटमेंट आहे जे आपण देवाला देतो की मी माझं समर्पण तुला केलेलं आहे. आणि त्याचं उघड प्रदर्शन म्हणजे बाप्तिस्मा. कदाचित हा आपल्या अंतःकरणामधला अनुभव आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, पण तो मी जाहीर करतो. ज्यावेळेस मी बाप्तिस्मा घेतो त्यावेळेस मी जगाला जाहीर करतो की ख्रिस्तामध्ये मी मेलो, पुरला गेलो आणि पुन्हा उठलो. अशा प्रकारे बुडून बाप्तिस्मा जेव्हा दिला जातो त्यावेळेस ती गोष्ट प्रगट केली जाते. पहिल्या मंडळीच्या इतिहासामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की प्रेषितांचा मतांगीकार आणि बाप्तिस्मा हे कशा रीतीने एकमेकांशी निगडीत होते. त्या ठिकाणी फक्त शब्दाने बोलण्याची गोष्ट नव्हती, परंतु एक निश्चित समर्पण आहे की मी यापुढे येशूच्या मार्गात चालणार आहे, मी येशूचा शिष्य झालो आहे, येशूच्या आज्ञापालन मी करणार आहे. आणि पहिल्या शतकातील जे ख्रिस्ती लोक आहेत जे बाप्तिस्मा घेत होते ते जाहीर करत होते की मी आता देवावर विश्वास ठेवलेला आहे, येशू ख्रिस्ताला मी माझा तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, येशू ख्रिस्तासाठीच मी माझं जीवन जगणार आहे, मी माझं जीवन देवाला समर्पित केलेलं आहे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे मी आता देवाचा झालो आहे. पहा किती सुंदर विचार आहे नाही का? किती प्रचंड मोठा विचार आहे की मी ज्यावेळेस म्हणतो मी देवावर विश्वास ठेवतो त्याचा अर्थ मी देवाचा झालो आहे, देवाचा अधिकार आता माझ्यावर आहे. अशा प्रकारचं समर्पण मी केलं आहे. आमच्या जीवनामध्ये घडलं आहे का? आम्ही केवळ चर्चला जाण्यामुळे ख्रिस्ती होत नाही, केवळ आमचा बाप्तिस्मा झाल्यामुळे आम्ही ख्रिस्ती होत नाही, केवळ आम्ही पाळक आणि वडील झालो म्हणजे आम्ही ख्रिस्ती आहोत असंही नाही. आमचं समर्पण ख्रिस्ताला आहे का हे महत्त्वाचं आहे. देवाच्या वचनामध्ये पुन्हा आणि पुन्हा आम्हाला हे आव्हान केलं जातं की आम्ही वैयक्तिकरित्या येशूवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. आम्ही स्वतः प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे का? अशा प्रकारचं आमचं नातेसंबंध देवाबरोबर येशू ख्रिस्ताबरोबर आहेत का हे आम्हाला तपासून पाहण्याची गरज आहे. केवळ माझे आईवडील विश्वास ठेवतात, केवळ माझ्या चर्चमध्ये असा विश्वास ठेवतात म्हणून माझा विश्वास आहे
की मी वैयक्तिकरित्या प्रभू येशू ख्रिस्तावर माझा तारणारा आणि प्रभू म्हणून विश्वास ठेवला आहे, हा विचार आम्हाला करण्याची गरज आहे. पण देवानं स्वतः आमच्यासाठी समर्पण केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आमच्यासाठी या जगात आला. त्यानं वधस्तंभावर आपला प्राण दिला. त्यामधून तो काय सांगतो की मी तुला समर्पित आहे, माझं जीवन मी तुझ्यासाठी देऊन टाकलेलं आहे. आणि अपेक्षा त्याची काय आहे की जर मी माझं जीवन तुला दिलं आहे तर तू तुझं जीवन मला देणार का? तुझं समर्पण मला करणार का? माझ्या मार्गामध्ये तू चालणार का? आज आमचं समर्पण काय आहे हे तपासून पाहण्याची आम्हाला गरज आहे. आणि शेवटी फेथ इज ओबिडियन्स. विश्वास म्हणजे आज्ञापालन. रोमकारास पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये रोम येथील ख्रिस्ती लोकांना लिहित असताना पौल असं म्हणतो की विश्वासाच्या द्वारे तुमचं आज्ञापालन. आमचं जे आज्ञापालन आहे ते विश्वासाच्या द्वारे होतं. म्हणजे आमचा विश्वास जो आहे तो आज्ञापालनामधून आम्ही प्रकट करतो. जर आज्ञापालन नसेल तर त्या विश्वासाला काही अर्थ नाही. आमच्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये देवाच्या वचनाचं आज्ञापालन आपण करत आहोत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. मी विश्वास ठेवतो असं म्हणणं फार सोपं आहे, पण तुम्ही त्याचं आज्ञापालन करतो का? ज्यास पहिल्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं माझ्या मागे या, त्या सर्व सोडून ते प्रभूच्या मागे गेले. आपल्या जीवनामध्ये घडलं आहे का? आपल्या जीवनामधील सर्व महत्त्वाच्या गोष्टी, ज्या गोष्टी आम्हाला प्रिय होत्या त्या मागं टाकून, आमचे सर्व इतर नातेसंबंध बाजूला ठेवून येशू ख्रिस्त माझा तारणार आहे अशा प्रकारे मी त्याच्या आज्ञापालनामध्ये जात आहे का? रोमकारास पत्राच्या 1 अध्यायाने 8व्या वचनामध्ये रोम येथील मंडळीविषयी, ख्रिस्ती लोकांविषयी बोलताना पौलाची साक्ष काय आहे? सर्व जगामध्ये तुमचा विश्वास प्रगट होत आहे. त्यांनी जे आज्ञापालन केलं त्याची साक्ष संपूर्ण जगाला मिळत आहे. केवळ मंडळीमध्ये नाही, केवळ प्रेयर ग्रुपमध्ये नाही, केवळ आपल्या कुटुंबामध्ये नाही, संपूर्ण जगाला ते साक्ष होत आहे. आमचं जीवन जे आज्ञापालनाचं आहे त्यामुळं आम्ही ख्रिस्ताची साक्ष संपूर्ण जगाला जाहीर करतो. कारण बाप्तिस्मा हा विधीच असा आहे की ज्या ठिकाणी आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे हे आम्ही जग जाहीर करत असतो. आणि पहिल्या मंडळीमध्ये अशाच प्रकारे घडत होतो. जाहीरपणे जो बाप्तिस्मा होत असे तो सहसा एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये, एखाद्या सार्वजनिक जागी, ज्या ठिकाणी नदी आहे, पाणी आहे, अशा जागी सर्व लोकांसमोर बाप्तिस्मा होत होता. पहिल्या बाप्तिस्माचा उल्लेख जो आपल्याला आढळतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये, 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. त्याचा अर्थ सर्व जगाला प्रगट झाला, अरे बापरे, 3000 लोक ख्रिस्ती झालेले आहेत. 3000 लोकांनी येशू ख्रिस्ताचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. 3000 लोक येशू ख्रिस्ताच्या मार्गात जायला लागलेत. आज आमच्या मंडळीमध्ये ही साक्ष आहे का? आज्ञापालनाची अशा प्रकारची प्रभावी साक्ष आपल्या मंडळीमध्ये आम्हाला दिसते का? आणि म्हणून विश्वास हा एखाद्या झाडाच्या मुळांप्रमाणे आहे. जर त्या झाडाची मुळं खोलवर गेली असतील तर त्या झाडाची फळं आम्हाला दिसतात. फळं अचानक येत नाहीत, नाही का? जेवढं ते झाड मुळावलेलं असेल, त्याची मुळं जितकी चांगली, बलवान, दणकट असतील, तेवढं त्याचं फळ चांगलं येईल. आमचा विश्वास देवाच्या वचनावर अशा प्रकारे मुळावलेला आहे का? आमच्या जीवनामधून आत्म्याची फळं लोकांना दिसतील. गलातिकारास पत्रामध्ये आत्म्याच्या फळाविषयी सांगितले, नाही का? आत्म्याची फळं आम्हाला कशी प्राप्त होतील? केवळ वरवर दाखवण्यासाठी नाही. तुम्ही जर देखावा केला की तुमच्याकडे खूप फळं आहेत, पण जर वचनामध्ये तुम्ही मुळावलेले नाहीत तर एक दिवस ते उघड होईल. आणि आज असे अनेक ख्रिस्ती लोक आहेत, अनेक ख्रिस्ती पाळक आहेत, अनेक सेवक आहेत की ज्यांचं जीवन वचनावर आधारित नाही आहे. ते जगी गोष्टींच्या मागे लागले आहेत. या जगामध्ये मला प्रतिष्ठा कशी मिळेल, या जगामध्ये मला पैसा कसा मिळेल, या जगामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे सुख कसे मिळतील, याच्या मागे अनेक सेवक लागलेले आहेत. आणि पवित्र आत्म्याचं ते फळ नाही आहे. पवित्र आत्म्याचं फळ म्हणजे आम्ही देवाच्या वचनामध्ये मुळावलेलो आहोत. आणि देवाची शांती, प्रीती, सहनशीलता ही जी फळं आहेत ती आमच्या जीवनामध्ये इतरांना दिसली पाहिजेत. देवावर माझा विश्वास आहे असं जर मी म्हणतो आणि माझ्या जीवनामध्ये जर आत्म्याची फळं नसतील तर तो विश्वास खरा आहे का हे मला तपासून पाहायची गरज आहे. आज अतिशय दुःखाची गोष्ट आहे, अनेक मंडळांमध्ये भांडणं होतात. आणि मी असं ऐकतो की काही मंडळांमध्ये एकमेकांना
चर्चमध्ये लोक अपशब्द वापरतात. हे विश्वासाचं फळ नाही आहे, हे आत्म्याचं फळ नाही आहे. त्यांच्या जीवनामध्ये ते दाखवतात की सैतान त्यांना नियंत्रित करत आहे, देव नाही. ते स्वतःला ख्रिस्ती समजत असतील, स्वतःला मंडळीचे वडील म्हणत असतील, मंडळीचे पालक म्हणत असतील, मंडळीचे बिशप म्हणत असतील, परंतु जर आत्म्याची फळं त्यांच्या जीवनामध्ये नाहीत तर खरा विश्वास त्यांच्यामध्ये आहे का याविषयी शंका आहे. आज आम्ही विश्वासासंबंधी स्वतःचं जीवन तपासून पाहण्याची गरज आहे. मी विश्वास आहे असं मी म्हणतो, मग माझा देवावर भरोसा आहे का? मी माझं समर्पण प्रभूला केलं आहे का? त्याच्या आज्ञापालनामध्ये मी आहे का? हा एकच शब्द विश्वास, पण त्याच्याविषयी कितीतरी पवित्रशास्त्र आम्हाला शिकवतं नाही का? मेथोडिस्ट चर्चचे संस्थापक जॉन वेस्ली यांच्या स्वतःचे साक्ष मी तुम्हाला सांगतो आणि आजचा आपला जो अभ्यास आहे आपण थांबवूया. आपल्या वैयक्तिक जर्नलमध्ये, आपल्या वैयक्तिक डायरीमध्ये, नोंद वहीमध्ये ते अशा प्रकारे सांगतात की मे 24, 1778 मे 24, 1738 आल्डरगेट स्ट्रीटमध्ये एका सभेसाठी मी गेलो. माझी इच्छा नसताना सुद्धा मी गेलो आणि ते ऑलरेडी देवाचे सेवक म्हणून काम करत होते. आणि त्यावेळेला रोमकरास पत्राच्या विषयी मार्टिन लुथर यांनी जे लिखाण केलेलं आहे त्याच्यावर आधारित संदेश दिला जात होता. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळं कशा प्रकारे माणसाच्या अंतःकरणामध्ये कार्य होतं, अशा प्रकारे जो सेवक आहे, वक्ता आहे, तो सांगत होता. आणि जॉन वेस्ली यांच्या अंतःकरणामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं अनुभूती त्यांना अनुभवास आली. अरे हे तर काहीतरी मी नवीनच ऐकतो आहे. ते मंडळीमध्ये होते, सेवक होते, परंतु तरीसुद्धा देवाचा वैयक्तिक अनुभव त्यांनी घेतला नव्हता. आणि मग त्यांना हा अनुभव आला की होय, ते देवावर विश्वास ठेवतात. देवानं त्यांच्या पापांची क्षमा केली आहे. केवळ येशू ख्रिस्तच त्यांचं तारण करू शकतो याची खात्री त्यांना त्या सभेमध्ये झाली. या सभेला जाण्या अगोदर जॉन वेस्ली यांचा देवावर विश्वास होता. देवाच्या नावानं संदेश सुद्धा देत होते, परंतु वैयक्तिक पापक्षमेचा अनुभव त्यांनी घेतला नव्हता. त्या सभेमध्ये त्यांना तो आला. आज ख्रिस्ती मंडळांमध्ये असे अनेक लोक आहेत की त्यांना असं वाटतं ते ख्रिस्ती आहेत कारण ख्रिस्ती घरात त्यांचा जन्म झाला, त्यांचा बाप्तिस्मा झाला, अमुक झालं, तमुक झालं. वैयक्तिक येशू ख्रिस्ताचा अनुभव त्यांनी घेतला आहे का? येशू ख्रिस्तानं त्यांचं जीवन बदलून टाकलं आहे का? माझ्या पापांची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताने केली याची खात्री त्यांना पटली आहे का? तो विश्वास खरा विश्वास आहे. जॉन वेस्ली यांचं परिवर्तन होण्यापूर्वी, नव्या जन्माचा अनुभव येण्यापूर्वी त्यांना विश्वास होता की देव पापांची क्षमा करतो, परंतु माझ्या पापांची क्षमा देवाने केली आहे याची खात्री त्यांना नव्हती. आणि ती खात्री त्यांना मिळाली तेव्हा ते म्हणू शकले की मी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. जर तुमच्या रक्तामध्ये काही दोष निर्माण झाला आणि तुम्हाला माहिती आहे की विशिष्ट प्रकारचं जे औषध आहे अँटीबायोटिक ते घेतल्यामुळं तुम्हाला बरं वाटेल, पण जोपर्यंत तुम्ही ते घेत नाही तोपर्यंत त्याचा अनुभव तुम्हाला येणार नाही. केवळ विश्वास ठेवणं हे पुरेसं नाही, पण आज्ञापालन करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारे आम्ही देवाचं आज्ञापालन करत आहोत का? वचनाचं आज्ञापालन करत आहोत का? येशू ख्रिस्ताचं आज्ञापालन करत आहोत का? पवित्र आत्मा आम्हाला जे सांगतो ते आम्ही करत आहोत का? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारावा लागेल. आपण या प्रवासाला सुरुवात केलेली आहे, ख्रिस्तांचा मतांगीकार. आणि या प्रवासामध्ये माझा विश्वास आहे, माझी खात्री आहे की परमेश्वर आम्हाला अनेक गोष्टी प्रगट करील आणि त्या प्रगट केल्यानंतर त्या प्रकारे त्या विश्वासामध्ये वाढण्यासाठी देवानं आम्हा सर्वांना मदत करावी ही माझी प्रार्थना आहे. तुमच्यासमोर एक मी आव्हान देतो. तुमच्या जीवनामध्ये असा एखादा प्रसंग आहे का की अत्यंत वादळी असा तो प्रसंग होता, अत्यंत कठीण असा तो काळ होता, संकटाचा काळ होता, ज्या वेळेला देवाच्या वचनाचा नांगर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दृढ ठेवण्यासाठी मदत करत आहे याचा अनुभव तुम्ही घेतला. देवाच्या वचनाद्वारे तुम्ही त्या प्रसंगामधून सही सलामत बाहेर आला, सुखरूप बाहेर आला, अशी साक्ष तुमची आहे का? मला ऐकायला आवडेल. कृपा करून मला कळवा. देव बाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया.
सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आम्ही जो अभ्यास करत आहोत त्यामध्ये तू आम्हाला चालवत आहेस, पुढारी पण करत आहेस, मार्गदर्शन करत आहेस. पवित्र आत्म्याच्याद्वारे तू आम्हाला शिकवत आहेस. त्याबद्दल प्रभू आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो या शिक्षणामध्ये आम्ही अधिक पुढं जावं, खोल जावं, तुझ्या वचनाचा खरा अर्थ आम्हाला समजावा आणि जो आमचा विश्वास आहे तो आम्ही जाहीरपणे प्रगट करावा. यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आम्ही प्रार्थना करतो आज तू त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, त्यांना तुझी कृपा तू दे. आज विशेष रीतीनं आम्ही मणिपूर, बांगलादेश, इस्रायल, पॅलेस्टाईन, युक्रेन ज्या ठिकाणी युद्ध चालू आहे प्रभू त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. प्रभू तू दया कर, कृपा कर, तुझी शांती त्या ठिकाणी प्रस्थापित कर, तुझ्या लोकांचं संरक्षण कर, त्यांना तू सुरक्षित ठेव, त्यांच्या सर्व गरजा प्रभू देवा तू पूर्ण कर. आमच्यामध्ये ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजपर्यंत त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना आरोग्य दिलंस, आशीर्वादित केलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी आणि आपला विश्वास इतरांना प्रगट करण्यासाठी प्रभू सर्व बंधू बहिणींचा उपयोग तू करून घे अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, तुझी सेवा करण्यासाठी, तुझी स्तुती आणि आराधना करण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू एकत्र आण. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परात स्तवा हो त्याला आलीवर तो बाप पुत्र आत्मा त्रैत्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजनो, आजची उपासना आवडली? उपासनेमध्ये प्रभूचा संदेश तुम्हाला मिळाला? प्रभू तुमच्याशी बोलला? महाआशीर्वाद आपल्या मित्रमंडळी, नातेवाईकांना देणार ना? उपासनेची लिंक त्यांनाही पाठवा. आणि हो प्रियजन, एक सांगायचं राहून जातं, तुम्ही उपासना बघताना मग या उपासनेला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यामुळे अनेकांना उत्तेजन मिळेल. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.